विधिलिखित भाग 15. मुंबई. एक लोअर मिडल क्लास चाड. वेळ सकाळ. अलारामच्या आवाजाने तिची झोप चाळवली. अलाराम बंद करून तिने अंगावरचे पांघरून दूर सारले आणि आडस झटकून ती फ्रेश झाली. स्वतःसाठी मस्तसा चहा बनवून घेत ती बाहेरच्या कॉमन गॅलरीमध्ये उभी राहून चहाची चुस्की घेत होती. ओठावर सुंदर हसू, साडीमध्ये सगळ्यांची चाललेली कामाची गडबड ती निहाळत होती. शेजारच्या एक काकू नुकत्याच आंघोळ करून ओल्या केसाला पंचा गुंडाळून आल्या. हातात आरतीचे छोटेसे ताट. दाराच्या समोरच एका छोट्याशा कुंडीमध्ये तुळशी सजलेली. पूजा करून काकूने सूर्याला जल अर्पण केले. वीणा त्यांना गालात हसत बघत होती. हे नेहमीचे दृश्य, पण मनाला समाधान देणारे. दिवसाची सुरुवात अगदीच भक्तीने व्हायची. अगरबत्तीचा नेहमीचा त्यांच्या आवडीचा फ्लेवर, मोगऱ्याचा सुगंध नाकात दरवळला की एकदम फ्रेश वाटायचे. गुड मॉर्निंग काकू. वीणाने हसतच त्यांना ग्रीट केले. गुड मॉर्निंग वीणा. झाली का तुझी सकाळ? शेजारच्या म्हात्रे काकू हसतच बोलल्या. हो काकू. वीणा हसतच बोलली. एवढी कशी लवकर उठतेस ग? रात्री उशिरा घरी येते, मग घरातील कामं आवरेपर्यंत बराच उशीर होतो. त्यातही लवकर उठतेस. जरा तरी आराम करत जा ना बाळा. एवढी दगदग कशासाठी? म्हात्रे काकू जरा काळजीनेच बोलल्या. सगळं माझ्यासाठी करते काकू. पुढे जाऊन सुखकर आयुष्य जगायचे तर आत्ताच मेहनत करावी लागेल ना. तसेही तुम्ही आहातच की मला एनर्जी द्यायला. वीणा गालात हसली. आता मी काय केले? मलाच माझे काम संपत नाही, त्यात तुला कुठली एनर्जी दिले? ना मी तुझ्या कामात मदत करत ना काही. म्हात्रे काकू आश्चर्याने तिला बघू लागल्या. तुम्ही असे सकाळी सकाळी पूजा करता आणि नवीन चैतन्य मला मिळते. बरं चला मी आवरते. वीणा हसतच बोलली आणि लगेच तिच्या वन रूम किचन असलेल्या छोट्याशा घरात शिरली. काकूही हसतच आत गेल्या. वीणाने पूर्ण घर झाडून पुसून काढले. चहाची भांडी घासून आंघोळ करून तयार झाली. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये धक्के खात कसे तरी ट्रेनमध्ये चढून ती तिच्या कर्मभूमीवर पोहोचली. क्रेझी कॅफे अँड बेकरी. वीणा अगं किती उशीर. जा लवकर तयारीला लाग. ड्रायव्हर कुठल्याही क्षणी येतच असेल. उगाच त्याचे बोलणे ऐकावं लागते मग. वीणाने कॅफेमध्ये पाऊल टाकलेस की कॅफे ओनर पम्मी दीदी बोलल्या. काय दीदी तुम्ही नेहमीच तर वेळेवर आले आणि त्या ड्रायव्हरला उशीर होतो तर तुम्ही बनवून द्यायचे ना त्याची ऑर्डर. वीणा अंगावर ॲप्रन चढवत हसतच बोलली. ना बाबा ना. त्या ड्रायव्हरचा बॉस म्हणे महाखडूस आहे. टेस्ट सोबत नो कॉम्प्रोमाइज. आणि त्याला तुझ्या हातचीच कॉफी आणि स्नॅक्स हवे असते. आणि तुझ्यासारखे मी ना कॉफी बनवू शकत ना स्नॅक्स. तू तो इस कॅफे की शान है विनो डार्लिंग. पम्मी दीदी तिचे कौतुक करत बोलल्या. काहीतरीच काय दीदी. मी जे काही शिकले ते तुमच्याकडून. मग टेस्ट कशी वेगळी असेल हा तुमचा गोड गैरसमज आहे. वीणा किचनमध्ये जात हसतच बोलली. पम्मी दीदी तिला बघतच राहिल्या. किती साधी होती ती, तेवढीच प्रेमळ. अख्खा कॅफे ती एकटे सांभाळून घ्यायची. तिने कॅफे जॉईन केले तेव्हापासून कॅफेमध्ये ग्राहकांची गर्दी असायची, पण तिने कधीच त्याचे क्रेडिट घेतले नाही. तुझी मेहनत, तुझी जिद्द एक दिवस तुला खूप पुढे नेईल वीणा. पम्मी दीदी मनातच बोलल्या. तर ह्या आहेत पम्मी भाटिया. 45 वय, विधवा, दिसायला सुंदरच, मूळचे पंजाबी. 2 मुली, एक 10वी तर दुसरे 7वीच्या वर्गात शिकत होत्या. मुंबई शहरात एका मोक्याच्या ठिकाणी त्यांच्या नवऱ्याने उभारलेले छोटेसे कॅफे. समोरच एक मोठे कॉलेज आणि आसपास काही मोठ्या कंपनीचे CEO ऑफिस होते. त्यांचे हसबंड असताना कॅफे चांगला चालायचा, पण त्यांची एका रोड ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली आणि कॅफे बरेच वर्ष बंद राहिला. दुसरे नवीन कॅफे, हॉटेल त्यांच्या कॅफेच्या आसपास उभे झाले आणि हे बंद असल्याने
सगळे ग्राहक नवीन दुकानाच्या दिशेने गेले. 1 वर्षापूर्वीच त्यांनी कॅफे परत सुरू केला. ग्राहक विशेष असे यायचे नाही. हळूहळू बोटावर मोजण्या इतके ग्राहक येऊ लागले. तर कधी कॉलेजचे मुलं मुली फक्त टाइमपास करायला. त्यांच्या गप्पांचा जणू अड्डा बनलेला. एखाद दुसरी कॉफी स्नॅक्स खाऊन जायचे. पम्मी दीदीच्या हाताला चव होती, पण ग्राहक मात्र विशेष आकर्षित झाले नाही. त्या निराश झाल्या. डोक्यावर जबाबदारीचे ओझे, 2 मुली, म्हातारे सासू सासरे. मुंबईसारख्या शहरात स्वतःचे घर तर होते, पण घर चालवायला पैसे कुठून येणार? त्या निराश होऊन कॅफे बंद करण्याचा विचार करू लागल्यास की त्याच दरम्यान बेरोजगार असलेली वीणा कामाच्या शोधात भटकंती करत होती. तिने तिच्या स्वप्नांना कायमचे एका पिंजऱ्यात बंद करून मागचे श्रीमंतीचे आयुष्य पाठीमागे सोडून एका छोट्याशा चाळीत तिने घर तर भाड्यावर घेतले, पण पोटा पाण्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. तसेही तिने आता मोठे स्वप्न पाहायचे सोडून दिली. बस डोक्यावर छोटंसं छत आणि जगण्यासाठी थोडेसे पैसे, एवढंच काय ते तिचे उद्देश. पण तिला आता कुठल्याही कंपनीमध्ये काम करायचे नव्हते, जिथे कोणाचा राग द्वेष, राजकारणाची ती शिकार होईल, कोण्या पुरुषाच्या विखारी नजरेची शिकार होईल. कारण श्रीमंत लोकांचे जीवनही तिने अनुभवले होते. पब, पार्टी, सगळं त्यात एकच अनुभव. बडे घरचे बिघडलेले शेहजादे तिला वन नाईट स्टँडसाठी ऑफर करायचे. तिला असे आयुष्य हवे होते जिथे फक्त लोकांची नजर तिच्याकडे जाईल ते आदराने. काम शोधून थकलेली ती भटकत पम्मी दीदीच्या कॅफेमध्ये आली. ओसाड असलेला तो कॅफे आणि एकटीच ती ग्राहक म्हणून आलेली. तिने स्वतःसाठी कॉफी मागवून घेतले, सोबत काही नाश्ता. वा ताई, खूप छान चव आहे तुमच्या हाताला. एक घास खाताच वीणाने मनापासून पम्मी दीदीची स्तुती केली. त्या फक्त घालत असल्या. वीणाच्या मनात एक विचार चमकून गेला. दीदी, मला तुमच्या कॅफेमध्ये काम मिळेल? वीणाने जरा कचरत विचारले. तसे पम्मी ताई दुःखी झाल्या. इकडे मीच हा कॅफे बंद करण्याच्या विचारात आहे, तिथे तुला कसे काम देऊ? पम्मी दीदी उद्विग्न हसल्या. पण का दीदी? एवढे सुंदर मोक्याच्या ठिकाणी कॅफे आणि तुमच्या हाताला एवढे सुंदर चव, तरी असे का विचार करताय? वीणाला जरा आश्चर्य वाटले. हाताला चव असून काही फायदा नाही, ग्राहक येतच नाही, पम्मी दीदी नाराजीत बोलल्या. ताई, मी एक बोलू? तुमचे एवढे चांगले कॅफे आहे, असेच बंद करू नका. काही महिने वाट बघा, होऊ शकते काही चांगले होईल, ग्राहक जोडतील. वीणा त्यांना समजावत बोलली. 6 महिने झाले, अजून ग्राहक जोडले नाही, मग आता काही महिन्यांचे काय फरक पडतो? पम्मी दीदी बोलल्या. तसे वीणा शांत झाली. ती काहीशी बेचैन. हवे तसे काम तिला मिळत नव्हते आणि इथे थोडंसं सेफ वातावरण दिसले म्हणून तिने विचारले. तर इथेही निराशा. दीदी, तुमची हरकत नसेल तर मी तुमचा कॅफे सांभाळते. मला कॅफेचे अनुभव नाही, हवं तर मार्केटिंग करते, होऊ शकते ग्राहक जोडतील. आणि समजा विशेष फरक नाही जाणवले तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. बोलताना वीणाच्या डोळ्यात चमक आली. अगं, पण इथे एवढ्याशा पैशात माझेच घर चालत नाही, तिथे तुला पेमेंट कसे करणार? पम्मी दीदीचा स्वाभाविक प्रश्न. तसे वीणा विचारात हरवली. मला सध्या पैशाची गरज नाही दीदी. माझ्याजवळ आहेत तेवढे की मी काही महिने त्यात काढू शकते. पण मला कामाची गरज आहे, डोकं शांत ठेवायला. आणि जेव्हा आपले कॅफे सुरळीत होईल, हवं तर तेव्हा एकाच वेळी पैसे द्या, वीणा बोलली. तसे पम्मी तिला बघतच राहिल्या. त्यांनाही खरे तर कॅफे बंद करायचे नव्हते. शेवटी त्यांच्या नवऱ्याने मेहनतीने उभारले होते. वीणाची ऑफर त्यांना आवडली, मग काय, ठेवून घेतले कामाला. वीणाने तर सुरुवातीच्या दिवसात स्वतःच्या पैशाने जाहिरातीचे काही पॉम्पलेट छापले. मग कॉलेज समोर भिंतीवर तर ऑफिस समोर असे तिने पॉम्पलेट चिपकवले. उरलेले काही येणारे जाणारे लोकांना वाटले. कॅफेमधील पदार्थाचे सॅम्पल घेऊन जवळच्या ऑफिसमध्ये गेली. काही डिश तिने टेस्ट करवले. असे करत तिने क्रेझी कॅफे अँड बेकरीचे प्रमोशन केले. थोडासा फरक जाणवू लागला. आता पूर्वीपेक्षा जास्त ग्राहक येऊ लागले. पम्मी दीदी वीणाच्या कामावर खुश होत्या. त्यांनी मग वीणाला एक एक करत सगळे डिश, जसे वेगवेगळ्या फ्लेवरची कॉफी, सँडविच, पिझ्झा, केक, कपकेक, पेस्ट्री, आणखी बरेच डिशेस शिकवले. वीणाही मन लावून सगळं शिकून घेत होती. एके रविवारी तिने कॅफे सुरू ठेवला. पम्मी दीदीने त्यासाठी नकार दिले, कारण कॉलेज ऑफिस रविवार असल्याने बंद असायचे.
आणि इतर दिवस काम व्हायचेच, तर एक दिवस सुट्टी म्हणून त्यांनी रविवार निवडले होते. पण वीणाला घरी नको वाटायचे. कामात व्यस्त असली की डोक्यात कुठलेही विचार यायचे नाही. मग वीणाच्या जिद्दीपुढे त्यांना हार मानावी लागली आणि त्या दिवशी वीणा कॅफेमध्ये आली. कुठल्या तरी कंपनीचा CEO त्या दिवशी ऑफिसमध्ये असावा. ऑफिस कॅन्टीन बंद असल्याने ड्रायव्हरला बाहेरून नाश्ता आणायला पाठवले आणि त्या दिवशी सगळे कॅफे हॉटेल बंद असल्याने सुदैवाने ड्रायव्हरने वीणाच्या कॅफेमधून थर्मसमध्ये कॉफी आणि नाश्ता घेऊन गेला. आणि आश्चर्य, दुसऱ्या दिवशीपासून तो ड्रायव्हर डेली त्यांच्या कॅफेमध्ये त्याचे नेहमीची पार्सल न्यायचा. पम्मी दिदी कितीतरी वेळचे त्यांच्या विचारात हरवल्या होत्या. आज त्यांचा कॅफे उभा होता ते फक्त वीणामुळे. थोड्यासे पेमेंटमध्ये वीणा तिथे जॉब करू लागली, पण समाधानी होती. इथे ना कोणी तिला तिचं पास्ट विचारणारे होते, ना तिला कोणी त्रास देणारे. तेव्हाच तो ड्रायव्हर आला आणि पम्मीने किचनमध्ये जात त्याचे पार्सल त्याला दिले. धन्यवाद मॅम बोलून ड्रायव्हर निघून गेला. वीणाने स्नॅक्स तयार केले. बॅटर बनवून केक बेकिंगसाठी ठेवले. ती हात पुसत बाहेर आली तर पम्मी दिदी बुकवर काहीतरी लिहिताना दिसल्या. दीदी, कशाचा हिशोब सुरू आहे? वीणा त्यांच्या शेजारी बसली. कशाचा असणार, नेहमीचेच प्रॉफिट लॉस. तुला सांगते वीणा, मागच्या महिन्यापासून आपले कॅफे खूप मस्त चालत आहे. डबल प्रॉफिट. आता तर साहेबांचे पण एम्प्लॉई वेळ मिळेल तसे आपल्याकडेच येतात आणि हे सगळं तुझ्यामुळे. तू जिद्द करून त्या दिवशी कॅफे सुरू ठेवले नसतेस आणि त्यांनी आपल्या कॅफेमधून पार्सल नेले नसते तर आजही आपण तिथेच असतो जिथे 6 महिन्या पहिले होतो. आणि कॉलेज स्टुडंट पण आता इथे अड्डा म्हणून नाही तर नाश्ता पण करतात. अगदीच रौनक आली बघ आपल्या कॅफेला. पम्मी दिदी हसतच बोलल्या. अरे वा दीदी, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. आणि मी तर फक्त स्वार्थी झाले होते. एकटीला टाईम जात नाही म्हणून टाईमपास म्हणून उघडून बसले. पण आपले नशीब जोरावर त्या साहेबांना आपले फूड आवडले. वीणा हसतच बोलली. ते तर आहेच. मनापासून केलेली मेहनत कधीच वाया जात नसते बघ. बरं, तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. या महिन्यापासून तुझा पेमेंट डबल. पम्मी बोलल्या तसे वीणा गालातच असली. तसेही महिन्याचे 4-5 हजार मिळायचे. त्यात कसे तरी एकटीचे भागत होते आणि भाडा तिच्या जमा असलेल्या पैशातून. आता डबल पेमेंट म्हणजे 10,000 तरी मिळेल. म्हणजे घर भाडे आणि तिचा खर्च यात सगळे जाणार. एवढं बरं की यानंतर तिची सेव्हिंग संपणार नव्हती. कुठे पैशामध्ये खेळणारी ती अचानक गरिबी आली तरीही खुश होती. दिवसभर कॅफे, कॉलेजच्या मुलामुलींची मस्ती बघून ती ही कॉलेज लाईफ एन्जॉय करायची. अगदीच थकलेली ती घरी यायची. घरातील कामं मी म्हणून उभे. मग काय, कितीही कंटाळा आला तरी करणे भाग होतेच. आणि एवढ्या सगळ्यात ती एवढी थकून जायची की बेडवर आडवी झाल्या झाल्या शांत झोप यायची. ना कशाची टेन्शन, ना कसली भीती. अगदीच निवांत. मुलांचा एकच कल्ला झाला आणि वीणा भानावर आली. वीणा दीदी, पेस्ट्री. एक नाजूकसा आवाज कानावर पडला. तसे वीणाने वळून तिला पाहिले. 18-19 वर्षाची नाजूकशी मुलगी, जीन्स टॉप घालून खांद्यावर कॉलेज सॅक, हसतच तिला बघत होती. तिचे निरागस हसू बघून वीणाला तिचे कॉलेजचे दिवस आठवायचे. स्वीटी, अगं किती दिवसांनी इकडे आली. कुठे गेली होती तू? कॉलेजमध्ये येत नव्हतीस का? तिच्या समोर पेस्ट्री ठेवत वीणाने हसतच विचारले. तसे स्वीटीच्या हसऱ्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. स्वीटी, काय झाले बाळ? वीणाने काळजीने विचारले. काय सांगू दीदी, कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, श्रीमंत घरचा. खूप त्रास देतो तो. कधी कधी त्याच्यामुळे कॉलेजमध्ये यायला नको वाटते. पण आता प्रॅक्टिकल आहेत म्हणून यावं लागतं. स्वीटी नाराजीत बोलली. तिचे डोळे भरून. डोळ्यात भीती त्या मुलाची की मार्क कमी येण्याची, पण मजबूर ती. कॉलेजमध्ये कंप्लेंट करायची ना त्याची. अशा मुलांच्या मनावर न्याय घ्यायचे. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, वीणा तिला समजावत बोलली. तेव्हाच एक मुलांचा ग्रुप कॅफेमध्ये आला. त्याचा आवाज ऐकताच स्वीटी घाबरली. ती काहीशी अंग सवरून मान खाली घालून खुर्चीवर बसली.
वीणाला तिच्यातील बदल जाणवले. तिने त्या ग्रुपवर नजर टाकली तर एक मुलगा स्वीटीकडे एकटक बघत होता. ओठावर काहीसे तिरकस हसू आणि वीणा काय ते समजली. ती तिच्या दूर उभी त्यांच्याचकडे बघत होती. आता त्या मुलांचे गाणं म्हणणे सुरू झाले, तेही शब्द तोडून मोडून. अश्विनी ये ना स्वीटी, जगो कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग, ये ना प्रिय. टेबलचा तबला बनवून त्याचे मित्र स्वीटीकडे एकटक बघत गात होते. मध्येच एकमेकांना टाळी देत हसायचे. वेगवेगळ्या प्रकारे स्वीटीला उद्देशून ते काहीही कमेंट पास करत होते आणि स्वीटी डोळ्यात पाणी घेऊन सगळं ऐकत होती. त्यांच्यातील एका मुलाची नजर वीणावर पडली आणि त्याने त्याच्या इतर मित्राला खुणावले. तसे ते स्वीटीला सोडून वीणाला एकटक बघू लागले. ओ भाई, उधर देख, यहाँ तो हरियाली ही हरियाली है, आम्हाला कसे कळले नाही? एक मुलगा त्याच्या ग्रुप लीडरला बघून बोलला. त्या ग्रुप लीडरने एक नजर वीणाला पाहिले, पण तरीही त्याची नजर स्वीटीवर. हरियाली तो है भाई, तो हलकेच घालत हसला. काय हवंय तुम्हाला? वीणा त्यांच्याजवळ ऑर्डर घ्यायला आली. तू काय देऊ शकतेस? तो मुलगा वीणाला खालून वर न्याहाळत बोलला. तसे दुसऱ्या क्षणी त्याच्या गालावर जोरदार चपराक बसली. सगळे उभे होऊन शॉक होत वीणाला बघू लागले. ए, तू मला मारलेस? तुझी एवढी हिंमत? त्या मुलाचा मित्र चिडून बोलला. अरे, मी चुकीचे काय केले? तूच बोललास ना तू काय देऊ शकतेस, तर मी तुला ही चपराकच देऊ शकले. बरे, कशी टेस्ट आहे? तिखट आहे की गोड? परत हवी असेल तर सांग. आमचे कॅफे ग्राहकांना कधीच निराश करत नाही. वीणा हाताची घडी घालून त्याला रोखून बघू लागली. तू खूप चुकीचे केलेस. तू ओळखत नाही मला. तुझे हे कॅफे नाही उधळून लावले ना तर नावाचा श्याम नाही. वीणाच्या बोलण्याने तो भडकला. अच्छा, काय करणार तू? आमचे कॅफे बंद करणार? बरं चल, कर बंद. कसा करशील? तुझ्या बाबांना नाव सांगशील माझे? मीही तयारच आहे. हे बघत आहे पम्मी दीदी, त्यांनी आत्ताच सगळा प्रकार व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला. आमच्या कॅफेला जरा जरी धक्का लागला ना, दुसऱ्या दिवशी हे व्हिडिओ पोलीस स्टेशनला जाईल आणि तू जेलमध्ये. वीणा चिडून बोलली. तसे तो मुलगा घाबरून तिला बघू लागला. आणि तू स्वीटीला का त्रास देतोस? तुला आई बहीण नाही का? वीणाने तिचा मोर्चा त्या लीडरकडे वळवला. नुकतेच 19-20 वर्षाचे तुम्ही, चांगले शिकून स्वतःच्या पायावर उभे राहायचे दिवस आहेत तुमचे, आणि तुम्ही कॉलेजमध्ये येऊन असले थेर करता? अरे, तुमचे आई बाबा असतील ना पैसेवाले, श्रीमंत, पण तुमचे काय? किती वर्ष ते किंवा त्यांचा पैसा तुम्हाला पुरणार आहे? तुमचे तारुण्य तुम्ही मुलींना परेशान करण्यात, असे टपोरीसारखे एन्जॉय करण्यात घालवले तर विचार केले कधी तुमचे भविष्य काय असणार आहे? वीणा त्याच्याकडे एकटक बघू लागली. तसे सगळ्या मुलांनी मान खाली घातली. वीणाने त्या मुलाचे हात पकडून स्वीटीच्या पुढ्यात उभे केले. बघ हिला, तुझ्या अशा वागण्यामुळे ही स्वीटी गेली कित्येक दिवस कॉलेजला आली नाही. तुमच्यामुळे एक हुशार मुलगी शिक्षणात मागे पडत आहे. का? तर तुझी भीती. हे वय असेच असते. या वयात एखाद्या मुलाविषयी मुलीविषयी आकर्षण असणे काही चुकीचे नाही. आणि मी असेही म्हणत नाही की कॉलेजमध्ये तुम्ही फक्त मुलींना बहीण माना, पण या उपर ही नाते आहेत. मुलामुलीमध्ये निखळ मैत्री असू शकते, आणि हो, निखळ प्रेमही. पण तू जे करत आहेस ना त्यात प्रेम मोडीच नाही. आणि तुझ्या अशा मागे पुढे करण्याने तुला काय वाटते मुलगी तुझ्यावर इम्प्रेस होईल? तुला ती पटेल तर बिलकुल नाही. बघ हिच्या डोळ्यात काय दिसते तुला? वीणाने त्या मुलाचे हात ओढले. तसे त्या मुलाने स्वीटीकडे पाहिले, जी घाबरून त्याला बघू लागली. तसे तो ओशाळला. तुला माहीत आहे, मुली फक्त मुलाचे गुड लुक्स आणि त्याच्या पैशावर नाही भाडत, तर ज्याची नजर शुद्ध असेल, त्याच्या नजरेत प्रत्येक मुलीविषयी आदर असेल, त्यांच्यासोबत त्या स्वतःला सेफ फील करत असतील, तर मुलींना कधी सांगावेच लागत नाही की तुला ती आवडते.
त्या आपसूक तुमच्याकडे आकर्षित होतात आणि कदाचित काही मुली स्वतः तुम्हाला पसंत करत असल्याचे बोलू शकतात. बोलताना वीणाच्या डोळ्यापुढे सम्राटचा चेहरा तरळून गेला. तोही तर तसाच होता कॉलेजमध्ये असताना. लाजरा बुजरा असला तरी मुलीचा खूप आदर करायचा. मुलीसोबत बोलताना त्याची नजर नेहमीच झुकलेली असायची आणि हेच गुण त्याला सगळ्यात वेगळे बनवायचे. वीणा बोलली आणि त्या मुलाला त्याची चूक कळली. सॉरी ताई, सॉरी स्वीटी, यानंतर मी कधी तुला छेडणार नाही. त्या मुलाने स्वीटीची माफी मागली. सोबतच त्याने त्याच्या मित्रांनाही माफी मागायला लावले आणि लगेच कॅफेतून बाहेर पडले. यू आर सो स्वीट ताई, तुझ्यामुळे मी आता आरामात कॉलेजमध्ये येऊ शकते. स्वीटीने खुश होत वीणाला मिठी मारली. तिचा आनंद तर गगनात मावत नव्हता. वीणाने हसतच तिच्या डोक्यावरून हात फिरवले. कधी कधी आपला छोटासा धाडस समोर होणाऱ्या मोठ्या घटनांना रोखू शकतो, वीणा स्वप्नवत हरवत बोलली. तिचे डोळे ओलावले. कदाचित काहीतरी आठवले असावे तिला. दूर उभ्या पम्मी दिदी वीणाला कौतुकाने बघत होत्या. तो त्याच्या ऑफिसमध्ये लॅपटॉपवर कुठलीशी फाईल वाचत होता. तेव्हाच दरवाजावर नॉक करण्याचा आवाज आला. तसे त्याने चेहऱ्यावर मास्क चढवले आणि आत येण्याची परमिशन दिली. बॉस, नाश्ता. त्याचा सेक्रेटरी आत येत टिपाईवर ट्रे ठेवून बोलला. त्याने लगेच हँडवॉश करून सोफ्यावर बसला. तसे सेक्रेटरीने त्याला नाश्ता सर्व्ह केले. त्याने लगेच एक बाईट तोंडात टाकली. नेहमीसारखेच काहीशी ओळखीची चव. आपसूक त्याचे डोळे मिटले. कॅफे कोणाचा आहे कळले? तो बोलला. बॉस, एक विधवा पंजाबी स्त्री ते कॅफे चालवते. सेक्रेटरीने ड्रायव्हरकडून मिळालेली माहिती त्याला सांगितले. तसे तो शांत झाला. ओके बोलून तो त्याचा नाश्ता करू लागला तर सेक्रेटरी बाहेर निघून गेला. दिवसभर तो त्याच्या कामात बिझी होता. संध्याकाळ झाली तसे तो घरी जायला निघाला. पण आज त्याची कार आपसूक दुसरीकडे वळली. कार एका सीसाईड बंगलो समोर थांबली. तो लगेच कारमधून उतरत झपाझप पावले टाकत त्याच्या रूममध्ये गेला. दरवाजा उघडले तसा नेहमीचा ओळखीचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. आपसूक त्याची पावलं ड्रेसिंग टेबल जवळ थांबली. त्यावर सजवून ठेवलेले तिचे मेकअपचे सामान, तिचे चंदन फ्रेग्रन्सवाला परफ्यूम बॉटल, हलकेस. त्याचे कॅप उघडून त्याने सुगंध नाकात भरून घेतला. त्याने कबर्डमधून एक ब्ल्यू कलर ओढणी काढली. सॉरी, मला वाटले माझे फक्त तुझ्याविषयीचे आकर्षण आहे. तुझ्या दूर राहून मी सहज तुला विसरून जाईल, बट आय कांट. एक क्षण असा नाही जिथे तुझी आठवण आली नसेल. तुझ्याशिवाय तर मी अपूर्ण आहे. व्हेअर आर यू क्युटी पाय, प्लीज कम बॅक टू माय लाईफ. बडबडत तो बेडजवळ खाली बसला. त्याचे डोळ्यातील पाणी गालावर उघडले क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा. कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा. कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.